थँक्यू. सुरुवात झाली होती मेकअप करण्यापासून, कारण आम्हाला जायचं होतं एका वेडिंगसाठी. त्यासाठी आम्ही इथे रेडी होत होतो. मला यायचं नाही आहे असं म्हणून लास्ट मोमेंटला रेडी होणारी माझी बहीण. तुमच्यासुद्धा घरामध्ये असा एक माणूस असेल जो लास्ट मोमेंटला रेडी होत असेल आणि बाकीच्यांना अर्धा पाऊण तास वाट बघायला सांगत असेल. त्यानंतर आम्ही वेन्यूला पोचलो. सगळ्यात पहिले वेलकम ड्रिंक घेतलं आणि मग नवरा नवरीची एंट्री झाली. इतके जास्त सुंदर दिसत होते ते दोघंसुद्धा आणि लग्न खूप मस्त होतं. आम्ही खूप एन्जॉय केलं. डेकोरेशन पण खूप छान होतं. आयुष्यात कधीच मी लग्नामध्ये एवढं जेवली नाही, पण आज मी भरपेट जेवली होती. बरं आता कमेंट पण बघा याद रखो इनका चेहरा ये कमेंट करने वाली. हा नक्कीच. मला अजिबात कल्पना नव्हती की मला इतके सगळे लोक बघतात आणि मला ओळखतात. सो थँक्यू सो मच सगळ्यांना जे लोक मला लाईक करतात. सो त्यानंतर आम्हाला माझ्या बहिणीला सरप्राईज द्यायला जायचं होतं. ती बऱ्याच दिवसापासून आम्हाला बोलत होती, पण कामामुळे जमतच नव्हतं. सो आज वेळात वेळ काढून तिला सरप्राईज देण्यासाठी आम्ही तिच्याकडे गेलेलो आणि त्यानंतर त्या ह्या गोलूसोबत इतकं जास्त मजा केली. ही इतकी प्रिटी होती आणि इतकी बोलते ना, ही खूप बोलते यार. खूप मजा आली हिच्यासोबत. मग हिला बाय केला आणि हिच्या आत्याला घेऊन आम्ही निघालो. सो म्हटलं जाताना मस्त उपवनला वगैरे जाऊया, कारण गाडी काढलेली आहे. असं तर आम्ही रोज गाडी काढत नाही, भरपूर असं दिवसानंतरच गाडी काढतो. मग थोडंसं एन्जॉय केलं. सो असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.